सो गाइस अभी निकले गाड़ी में पेट्रोल डाल के 557 1-2.5 लीटर गाड़ी में पेट्रोल था तो चलिए. तर जय श्रीराम भावांनो, आता आपण निघालो गावाला जायला थेट आणि पेट्रोल तर आता फुल केलेलं आहे. आपण चाललोय ॲक्च्युअलमध्ये तर कशाला चाललोय माहिती नाही, फक्त चाललोय गावाला जायचं आहे म्हणून जायचं आहे. घरातून तर परमिशन नव्हती तरी आपण निघालोय. आता बघूया किती आता वाजलेत 5:15. मे बी आपल्याला 8:15 9:15 पर्यंत पोहोचू आपण गावी. तर बघू पुढे ब्लॉगमध्ये काय काय होतंय, कंटिन्यू बघत राहा. तर भावांनो, आता आपण पोहोचलोय मुंबई युनिव्हर्सिटी आणि हा रोड एक नंबर आहे. बादशाह रोड एकदम बोलू शकता याला, कारण गाडी लीन करा काय करा एक खडा पण नाही भेटणार या रोडवर तुम्हाला. असा बादशाह रोड आहे एकदम पद्धतशीर. आता नाईट व्ह्यू कसा येत असेल तर माहीत नाही मला, मी पण ॲक्च्युअलमध्ये मॉर्निंगला निघतो, मग आज खूपच काळोख आहे अजूनपर्यंत तरी. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही समोर बघू शकता, एक नंबर टर्न बिन एकदम बादशाह आहे. पूर्ण बँकांच्या मधून आपण येतोय. सांताक्रूज कुर्लाचा रोड आहे. तर आता पुढे ब्लॉगमध्ये अजून मजा येणार आहे. जातात आपण बल्लाळेश्वरमध्येही जायचं आहे, पालीचा अष्टविनायकमधील एक मूर्ती. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता आपण वाशीच्या हायवेला पोचलोय. आपल्याला एक काय सांगू, एक रायडर भेटलेला आपल्याला, हा कर्डबीट मारत होता. एजवाला आहे जरा, बादशाह ड्रायव्हर आहे पण फुल ऑन साईड. तर आपण आता त्याला ओव्हरटेक करून चाललोय. बघू पुढे हा व्ह्यू तर बादशाह व्ह्यू आहे. गाडी एकदम हळू चालवायची जशी मी चालवतोय आता. कसं एकदम जास्त गाडी चालवून पळवली ना तर काय चांगलं नसतं, म्हणून माझी गाडी कशी आहे एकदम स्लो चालली आहे. अशीच गाडी ठेवा, एकदम पळवायची काहीच गरज नाही आहे. सो आता आपला हायवे लागेल. तर गाईज आता आपण पनवेल पण सोडणार आहे आणि आपल्याला इथे वरती दिसू शकतं हे आहे काय बोलतात आपला टेम्पल आहे पॅगोडा. आणि हा माझा आवडता टर्न. तिथे बादशाह माझ्या इथे गाडी एकदम उई उई करायला उई उई. आणि आज काय माहित का आपण आपल्याला खूप रायडर लोक भेटतात. मगासपासून 2 भेटलेत, आता पुढे पण एक जातोय. आणि आता उजेड पण व्हायला लागला, मग उजेडात कसं मजा येते अजून, एकदम व्ह्यू भेटत जाणार आपल्याला. तर आता पुढे काय घडतं ते बघायला लागेल. ते आधी जरा थोडंसं लीन बिन करून बघूया गाडी अशीच एकदम नॉर्मली. आणि हा बेकार रोड एकदम बेकार, एकदम डावड्या आवड्या 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 एकदम बेकार. कचकरा खूप स्वाला. आणि आता आपल्याला लागेल आपला जुना रोड जो पनवेल टू खोपोली खालापूरला जातो. त्या रोडवर तर भाई एक नंबर गगन चम्मी चुम्मा येत्रपिंडी नालेन्न गुल्लगुडा असा रोड आहे. आणि स्पेशली आपल्या श्रीमंत भाऊचा फेवरेट रोड आहे तो, कारण दादांची गाडी तिकडेच जास्त दिसते आपली. आणि तुम्हाला ॲक्च्युअल तर दिसत नाही की या तुम्हाला व्ह्यू कसा येत असेल, कारण मी पण जास्त मोटो ब्लॉगिंग आत्ता स्टार्ट केली आहे. सो थोडंसं सपोर्ट करा जमलंच तर. आणि हा माझा आवडता, ॲक्च्युअलमध्ये माझा आवडता रोड. तर भावांना एक मस्त व्ह्यू दिसले बघू शकता. अँड द लव ऑफ द सह्याद्री. अँड जो मजा आता ना बाय
भैया ओम फो ले भैया ओम फो. आणि हे जरा बैलबुद्धी कॉन्ट्रॅक्टर बैलबुद्धी कॉन्ट्रॅक्टर हे असे जे उतारावर स्पीड ब्रेकर लावतात. भाई क्या बोलने का इसको, अलग ही सीन आहे. 5:15 आपण निघालेलो, 6:15 मे बी किती टाइम झाला, 1 तास 2-3 मिनिटामध्ये आपण 64 किलोमीटर सर केलंय. का तर आपल्याला वन डे रिटर्न मारायचं आहे म्हणून. आता एवढे हायपर राईड आपण करत नाही कधी, एकदम स्मूथली. आणि आपला खालापूरचा रोड येईल आता, आलाय पुढे चालू होईल. त्या रोडला तर एकदम लेन बेन मारू पद्धतशीर, बघूयात चला. अँड आपण लागलो आता खालापूरला. इट्स अ व्हेरी व्हेरी बेस्ट रूट. आणि इकडे गाडीचा व्ह्यू आणि जो समोरचा व्ह्यू भेटतो ना, एकदम बादशाह भवन. मजा येते एकदम गाडी चालवताना पण. एकदम बादशाह लाइफ. ऐसा लाइफ चाहिए भाई. हफ्ते में 4 बार गाँव आ चुका हूँ. इसके माँ के मजे ही मजे. पेट्रोल का खर्चा है नहीं, कुछ नहीं, मजे ही मजे. घर से कोई टोकने वाला नहीं, किधर जा रहा है क्या कर रहा है, मजे ही मजे. ये दिव्या का पैर वाकड़ा हो चुका है, अपने को अभी भी कुछ नहीं हुआ, अपना पैर सही सलामत है, मजे ही मजे. सो अभी अपने को हाइपर राइड करना है. आगे के राइड में तो और मजा आने वाला है, देखो गाइस. होली होली दसरे प्यार मुंडाया, होली होली दसरे. गाइस आपण आता पोहोचू खोपोलीमध्ये. आणि गाडी आहे 91, 92 एकदम कचकरेकर, खूप सोली स्पीड आहे. अजून पळवणार आपण या रोडला. 95, 96, 97. ओ माय गॉड. समोर आता आपल्याला स्लो करावी लागेल. इथून खोपोली आहे 17, आपल्या 7 किलोमीटर ते वाचणार. म्हणजे आपल्याला 10 मिनिटात गाडी आता खोपोलीच्या बाहेर काढायची आहे. आणि आपण काढूच 100%. तर गाईस आता आपण नाश्ता करून निघालोय पाली फाटातून आतमध्ये. आता इथून मे बी आपल्याला अर्धा तास लागेल गावी जायला मम्मीच्या. त्यानंतर तिथे थोडं थांबू, मन्या व्हायला भेटू आपल्या. आणि मग नंतर जाऊया आपण आपल्या गावाला. तिथून पण आता आपल्या भावेश शेठ बघू असतील तर कुठे काय प्लॅन बिन झाला गावी जायचा कोणाच्या दुसऱ्याच्या तर जाय. कारण लग्न कार्य चालू आहेत तर बघू शकतो आपण, काहीतरी होईलच. आता गावी गेल्यावर समजेल. नाश्ता केला पण काय एवढा का मजा नाही आली नाश्त्याला. आणि हा रोड तर आता काय लय बेकारच बनवलाय. आधीचा डांबराचा रोड मजा यायची गाडी चालवाय. या रोडला नुसती गाडी झटके देत असते, एकदम बेकार. आणि एवढ्या गाड्या आहेत का माहिती काय तेवढ्या गाड्या. बघू चला. पालीच्या मंदिरात पण जायचं म्हणून आम्ही अजून अंघोळ नाही केली आहे, तर बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतील. बघूया. चलो गाइस, कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये. सो गाइस देख सकते हो अभी अपने को ये वाला बेस्ट रूट मिल चुका है गाइस. तर विषय काय इकडे एकदम मस्त थंड गार वारा लागतो एवढा उन्हाचा पण. आणि हा वेडा माणूस आलेला होता मध्येच. कंटाळा आलाय गाईस गाडी चालवून पण काय सांगू. रोड मध्ये बेकार आहे, बाकी चांगला आहे.
आणि मेन आता आपली चार्जिंग पण संपली आहे. चार्जिंग लावायला विसरलो रात्री झोपून गेलो तर जेवढा ब्लॉग मे बी आपल्याला कुठेतरी चार्जिंग पॉइंट बघायला लागेल. एक 1% तर आहे म्हणजे आपला ब्लॉग तर बनेल, बट थोडा लॅग मारेल एवढंच. बघू चला. अँड गाईस बघू शकता पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आणि हा समोर आपला सरसगड किल्ला. पालीचा गणपती पण इकडेच बसतोय तिकडे. आणि आता आपण मे बी 5 मिनिटात आपल्या मम्मीच्या घरी पोहोचू शकतो. तिकडे जावं तर लागेलच. आलोय गावी तर मन्या भाईला भेटायचं आहे तर जावंच लागेल. तर बघूया मन्या भाई काय करत असेल जरा. आणि आपण इकडे आलो आणि हा भाई झोपला इकडे. कुठे मन्या? ती बेनेली आणली बेनेली. मन्या चले मन्या चल. आणि आलो उडत असताना ही छातीवर H2 दिसते वाटतं. H2 काढले छातीवर गाईस. बघा कसं खरडन मुद्दामून दाखवते सगळे टॅटू. चले चल तुझ्या हिचं लग्न आहे मेवणीचं तुझ्या. एन्जॉय बोलतोय. आणि आता आपण मन्याकडून निघालोय जायला आपल्या गावी. तर हा आपला असा गावचा रोड आहे. हाच रोड पुढे रायगडकडे जातो. श्रीमान रायगड. आणि रोड बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे. फक्त एवढंच की ते बस वगैरे आणि असे टेम्पो वगैरे येत असतात मध्ये मध्ये. बाकी रोड एक नंबरच आहे एकदम बादशाह. आणि पूर्ण हिरवळ बघू शकता अशीच. आणि थोडंसं लीन करूया आता गाडी. तर आता आपण पोचू मे बी एक 5-10 मिनिटात गावी. तर चला भेटूया पुढच्या. सो गाइस अभी तो और मजा आने वाला है गाइस. अभी अपने पंकु भाई साहब, धीरू, दीपू सब आ रहे हैं दापोली से इधर. तो देखेंगे नदी का प्लान हो गया तो नदी पे जाएंगे, नहीं तो कुछ नहीं. शादी है अपनी अमोल भाई की, इसके लिए अपन आए इधर. आम्ही गडा डोंगरच राहणार सागर शिवाच मागळे आम्हीच लढणार. आम्ही गडा मुंबईच राहणार. तर गाईस आपण आता पोचलोय अमोलच्या लग्नाच्या इथे. तर हे पाहू शकता तुम्ही बॅनर. आता बघू आतमध्ये गेल्यावर कसं काय होत आहे. बघूया लग्न. आणि आपण एंटर केलंय. हे बघू शकता नवरदेवान यांची गाडी दापोलीवरून आलेली आहेत वाटतं. आणि आता पुढे स्टेज आहे.
अँड आता आपण इथून पोचू डायरेक्ट घरी.